वकील मित्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या प्रकरणामध्ये व्हिडिओ ओथ कशा प्रकारे घ्यायची आहे याची माहिती बघणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन केल्याच्यानंतर आपण बघू शकतो ड्राफ्ट प्लीडिंगमध्ये एक प्रकरण आहे. या प्रकरणात डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतरची स्टेज म्हणजेच व्हिडिओ ओथ ही आहे. या स्टेजवर जाण्याकरिता आपल्याला सर्वप्रथम प्लीडिंग या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. प्लीडिंगला क्लिक केल्याच्यानंतर आपण या ठिकाणी 3 ऑप्शन्स बघू शकतो. त्यापैकी सर्वात शेवटचे म्हणजेच व्हिडिओ रेकॉर्डिंग या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण ओथ रेकॉर्डिंग या नवीन पेजवर येतो. या ठिकाणी आपल्याला न्यू केसेस किंवा एक्झिस्टिंग केसेस दोन्हीमध्ये आपली ओथ रेकॉर्ड करता येतं. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला न्यू केसेसला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्या खाली असलेल्या बॉक्समध्ये तुमची जी केस असेल ती केस या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. केस सिलेक्ट केल्याच्यानंतर त्याखाली आपण त्या केसमध्ये जे डॉक्युमेंट सिलेक्ट केलेलं आहे, ज्याला तुम्हाला व्हिडिओ ओथद्वारे सत्यापित करायचं आहे, ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते दिसून येतील. त्यानंतर त्या केसेसचे डिटेल्ससुद्धा दिसून येतील. त्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला क्लायंट सिलेक्ट करायचा आहे, जो की व्हिडिओ ओथ घेणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जर तुमचे काही पार्टनर्स घेतलेले असतील तर त्यांचे आणि तुमच्या क्लायंट्सचे नाव दिसून येते. या ठिकाणी मी माझी स्वतःचं नाव सिलेक्ट करतोय. यानंतर आपण रेकॉर्ड युअर ओथ या टॅबला क्लिक करायचं आहे. या टॅबला क्लिक केल्याच्यानंतर एक नवीन विंडो ओथ रेकॉर्डिंग नावाची ओपन होईल. यात फक्त एक स्टार्ट रेकॉर्डिंग हे एक बटन आहे. या ठिकाणी तुम्ही जर पहिल्या वेळेस हे ओथ रेकॉर्डिंग उघडत असाल तर आपला लॅपटॉप किंवा संगणक हा काही परमिशन्स मागेल, त्याला त्या द्यायच्या आहेत. या ठिकाणी एक लक्षात ठेवण्याचा विषय असा आहे की या ठिकाणी जी ओथ आहे ही फक्त इंग्लिश या एकाच भाषेत उपलब्ध आहे. त्यानंतर ज्यांनी ओथ घ्यायचे त्यांनी कॅमेऱ्याच्या समोर बसायचं आहे आणि स्टार्ट रेकॉर्डिंग याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्या केल्या या ठिकाणी तुमचे रेकॉर्डिंग सुरू होईल आणि रेकॉर्डिंग सुरू झाल्या आपणाला खालच्या बाजूला जे इंग्लिशमध्ये ओथ आहे ती जशीच्या तशी वाचायची आहे. आय गीते संतोष कृष्णराव डू सॉर्न इन द नेम ऑफ द गॉड डू solemnly affirm that the contents in the pleading applications are true to my knowledge and belief and relevant supporting documents are genuine and authenticate. I am aware that furnishing false and incorrect information is a punishable offense. आणि त्यानंतर आपल्याला ती रेकॉर्डिंग स्टॉप करायची आहे. रेकॉर्डिंग स्टॉप केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी काही ऑप्शन्स दिसून येतील. तुम्हाला पुन्हा रेकॉर्डिंग करायची असेल तर त्यासाठी स्टार्ट रेकॉर्डिंग, तुम्हाला ही ओथ येथे डाउनलोडसुद्धा करता येते किंवा अपलोड टू सर्व्हर आणि ही न्यू टॅबमध्ये ओपनसुद्धा करता येते. मला ही ओथ अपलोड करायची आहे, त्यामुळे मी या ठिकाणी अपलोड टू सर्व्हर हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे. ओथ पूर्णपणे अपलोड झाल्यानंतर सक्सेसफुल झाल्याचा मेसेज वरच्या साईडला दिसून येईल. त्यानंतर हा ओथचा विंडो जो आहे तो क्लोज करायचा आहे. या ठिकाणी आपण खालच्या साईडला बघू शकतो आपण जी ओथ घेतलेली आहे ती ओथ आणि ज्या डॉक्युमेंटवर घेतलेली आहे ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिसून येतील.
यानंतर आपण ड्राफ्ट प्लीडिंगमध्ये जर बघितले तर ड्राफ्ट प्लीडिंगमध्ये आपण जी ओथ घेतलेली आहे ती या ठिकाणी दिसून येईल. अशा प्रकारे आपण व्हिडिओ ओथद्वारे आपले डॉक्युमेंट्स सत्यापित करू शकतो. आपणाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.